गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा सद्गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री सद्गुरुवे नमः। जय जय रघुवीर समर्थ श्रीराम समर्थ। सद्गुरु चरणांना नतमस्तक होऊन आपण या शुभ्र सकाळच्या वातावरणामध्ये या निरोपणास सुरुवात करूया। मायबाप सज्जनांचं स्वागत आहे। समर्थांनी सांगितलेलं आहे ना, जोपर्यंत मनुष्याच्या जीवनामध्ये शांतीची समाधानाची सकाळ निर्माण होत नाहीत ना, तोपर्यंत खरा परमार्थसुद्धा घडला जाणार नाही। समर्थांनी सांगितलेलं आहे ना, खरा परमार्थ नक्की काय आहे बरं? या वैखरीनं गोडवा निर्माण करणं, या वैखरीनं प्रेमानं वागणं, या वैखरीमध्ये नम्रता निर्माण करणं, हाच खरा परमार्थ आहे ना। पण हा मनुष्य मात्र हे सर्व काही विसरलेला आहे। त्याला मृत्यू नको आहे, पण भगवंतांनी सांगितलेलं आहे ना, मनुष्याला मृत्यू का गरजेचा आहे बरं? मृत्यू येऊच नये असं प्रत्येकाला वाटत असतं। बघा, आपण पाहिलंसुद्धा असेल, समुद्र मंथनाच्या वेळी तो अमृत कळश निघाला आणि तो प्राशन करण्यासाठी, अमर होण्यासाठी देव दानवाडमध्ये चढाओढ लागली होती ना, तिथे आपल्यासारख्या सर्वसामान्यांची काय कथा असेल बरं? मृत्यूचं भय वाटणं हे स्वाभाविकच आहे ना, परंतु मृत्यू टाळणं अशक्य आहे। जन्म मृत्यू हा सृष्टीचा नियमच आहे, तो कोणालाही चुकलेला नाही, तो आवश्यकसुद्धा आहे। अन्यथा बघा, हा जर नियम जर नसता ना, तर माणसाने माणसाच्या जीवावर माणसं उठली असती, एकमेकांना मारू लागली असती। एका राजानं बघा शहराबाहेर एका वृक्षाखाली बसलेल्या साधूला विचारलं, साधू महाराज, मला अमर करू शकेल अशी दिव्य वनौषधी किंवा चांगलं रसायन तुमच्याजवळ आहे का बरं? साधू म्हणाला, हे राजा, हा समोरचा आणि त्या पलीकडचे असे 2 पर्वत आहेत ना, ते ओलांडून तू गेलास ना की तुला एक सरोवर लागेल, त्याचं पाणी तू पी, म्हणजेच तू अमर होऊन जाशील। ते 2 पर्वत ओलांडून राजा त्या सरोवरापाशी गेला। त्याचं पाणी पिण्यासाठी आपल्या हाताची ओंजळ करून सरोवरावर तो वाकला। तेवढ्यात त्याच्या कानावर कोणीतरी कण्हत असल्याचा आवाज ऐकू आला। पाणी पिणं बाजूला ठेवून राजा आवाजाच्या दिशेनं निघाला। एक जर्जर माणूस एका झाडाखाली आडवा पडून कण्हत असलेला त्याच्या दृष्टीमध्ये पडतो। राजानं त्याला कण्हण्याचं कारण विचारलं। तो म्हणाला, या सरोवराचं पाणी प्यायल्यामुळं मला अमरत्व आलं, परंतु वयाची 100 ओलांडताच माझ्या मुलाने मला घराबाहेर हाकलून दिलं। गेली 50 वर्ष मी या ठिकाणी असाच जगत आहे, असाच दुर्लक्षित आहे, या अवस्थेमध्ये तळमळत पडलेलो आहे। आता माझी मुलं तर मेलीच आहेत, पण नातवंडही मरायला टेकली असतील, हे बघावं लागू नये म्हणून गेली 5 वर्ष आहे ना, मी अन्नपाण्याचा त्याग केलेला आहे, तरीही मी मरत नाही। त्या वृद्धाची करुण कहाणी ऐकून राजा मनामध्ये म्हणाला, छे, नुसत्या अमरत्वाला काही अर्थच नाही। म्हातारपणाशिवाय जर अमरत्व मिळालं तर त्यात काय मजा आहे बरं? त्याबद्दल साधूला आणखी माहिती विचारू लागला। त्यानं साधूकडं पर्याय मागितला। साधू म्हणाला, ज्या सरोवराकडे तू जाऊन आलास ना, त्याच्या पुढे असलेला डोंगर ओलांडून तू पलीकडे गेलास तर पिवळा जर्द फळांनी भरलेला एक वृक्ष तुला लागेल। त्या वृक्षाचं एक फळ तोडून तू खा, म्हणजे तुला म्हातारपणाशिवाय अमरत्व मिळेल। साधूच्या सांगण्याप्रमाणे राजा त्या वृक्षापाशी जातो। त्यानं एक पिवळं धमक फळही काढलं। आता तो ते फळ खायला सुरुवात करणार,
तोच जवळपास भांडण सुरू झाल्याचा आवाज त्याच्या कानावर पडला. एवढ्या दूर येऊन कोण भांडत असेल या विचारानं राजा त्या लोकांजवळ जातो. तिथे त्याला 4 तरुण आढळले. त्यातल्या एका राजानं भांडणाचं कारण त्याला विचारलं. त्यावर तो म्हणाला, आता मी 250 वर्षाचा आहे, तरी माझ्या उजव्या बाजूला उभे असलेले 300 वर्षाचे माझे बाबा पूर्वापार मालमत्ता माझ्या स्वाधीन करत नाही. मग त्यांच्याशी भांडू नको तर काय करू बरं? राजानं बघा त्या युवका इतक्याच तरुण दिसणाऱ्या त्या दुसऱ्या युवकाला विचारलं. तर तो म्हणाला, अहो माझ्या उजव्या बाजूला उभे असलेले माझे 3.5 वर्षाचे वडील आहेत. ते मला संपत्ती देत नाहीत, तर मी तरी त्या मुलाला कुठून संपत्ती देऊ बरं सांगा? 350 वर्षाच्या तरुणाकडे राजानं प्रश्नार्थक दृष्टीनं पाहिला असता. तो म्हणाला, मी तरी संपत्ती कुठून देणार? ही चूक माझ्या वडिलांची आहे. ते आता 400 वर्षाचे आहेत. यावर राजा म्हणाला, पण एवढी संपत्ती असताना तुम्ही डोंगर दऱ्यांमध्ये वास्तव्य काय करताय बरं? यावर बघा पंजोबा म्हणाले, आमच्या घरात दिवस रात्र या मालमत्तेवरून भांडणं होत असल्यामुळं गावकऱ्यांनी आम्हाला गावाबाहेर हाकलून दिलं आणि आम्हाला इथे राहावं लागत आहे. तो प्रकार पाहून राजा म्हणाला, म्हातारपणाशिवाय अमरत्व मिळालं तर तेही नकोच, कारण ते जास्त भयंकर आहे. राजा साधूजवळ परत येतो आणि म्हणाला, तुम्ही मला मृत्यूचं महत्त्व पटवून दिलं. मृत्यू आहे म्हणून जगामध्ये प्रेम आहे, अन्यथा माणसाच्या जीवावर उठली असती. साधू म्हणाला, मृत्यू टाळण्यापेक्षा मिळालेला दिवस आणि मिळालेला प्रत्येक क्षण मनुष्याने भरभरून जगायला हवा. समर्थांनी सांगितलंच आहे ना, त्यातच खरा आनंद आहे आणि मृत्यूनंतर उत्तम गतीही आहे. स्वतः बदला आणि जगसुद्धा बदलेल. समर्थांनी सांगितलेलं आहे ना, स्नान करताना नाम घेतलं तर ते तीर्थस्थान होईल, भोजन करताना नाम घेतलं तर तो प्रसाद होऊन जाईल, चालताना जर नाम घेतलं ना तर ती तीर्थयात्रा होऊन जाईल, स्वयंपाक करताना जर नाम घेतलं ना तर तो महाप्रसाद होऊन जाईल, आणि जर झोपताना जर नाम घेतलं ना तर ती ध्यान निद्रा होऊन जाईल. काम करताना जर नाम घेतलं तर ती कर्मभक्ती होऊन जाईल. म्हणजे आपण कधी नाम घ्यायचं, कधी घेऊ नये याला कोणताही विरोध नाही. जेव्हा तुम्हाला आठवण येईल तेव्हा भगवंताचं प्रत्येक मनुष्यानं नामस्मरण करायला हवं. समर्थांनी सांगितलेलं आहे ना, या जगामध्ये जे काही टिकणारं आहे ना, तुमच्या मृत्यूनंतरसुद्धा ते तसंच राहणार आहे. तुमच्या मृत्यूनंतरसुद्धा तुमच्या जीवनामध्ये त्याचा उपयोग होणार आहे. ते म्हणजे भगवंताचं नामस्मरण आहे. पण हा मनुष्य मात्र हे भगवंताचं नामस्मरण विसरलेलं आहे. मग त्याच्या जीवनामध्ये समाधान निर्माण होईल का बरं? कधीच होणार नाही. समर्थांनी सांगितलेलंच आहे ना, आजच्या या काळामध्ये आहे ना, एखादी व्यक्ती केवळ पैशाला सुख मानते. आपण ज्यांच्याकडे पैसा असला ना त्याला भाग्यवान मानतो. पण कधी विचार केला आहे का की या जगामध्ये असे काही लोक आहेत ना, ज्यांच्याकडे खूप पैसे असूनसुद्धा ते मात्र स्वतःला भाग्यवान मानत नाही. त्यांना सुद्धा पैशाव्यतिरिक्त अन्य सुख प्राप्त होत नाही. आजच्या या धकाधकीच्या जीवनामध्ये जर तुमच्याकडे एक वेळचे पैसे कमी असले तरीसुद्धा चालेल, पण जे तुम्हाला आता या 5 गोष्टी सांगणार आहे ना, त्या गोष्टी जर तुमच्याकडे असतील तर तुम्ही खरे भाग्यवान आहात आणि खरे श्रीमंत आहात. पण खरा श्रीमंत नक्की कोण आहे ना, तो प्रत्येक मनुष्य विसरलेला आहे. ज्याच्याकडे भरपूर धनसंपत्ती आहे त्याला गरीब मनुष्य असतो ना, त्याच्या दृष्टीने तो श्रीमंत आहे. आणि ज्याच्याकडे भरपूर धन आहे ना आणि तो गरिबाचं जीवन बघतो, त्याला असं वाटतं की माझ्यापेक्षा गरीब श्रीमंत आहे. म्हणजे एकमेकांना श्रीमंत जेव्हा मनुष्य मानायला लागतो ना, तेव्हा मनुष्याच्या जीवनामध्ये दुःखाची निर्मिती होत असते.
बघा आपण पाहूया नक्की खरा भाग्यवान मनुष्य कोण असतो. जर तुम्हाला दोन्ही वेळचं अन्न मिळत असेल तर तुम्ही स्वतःला भाग्यवान मानलं पाहिजे. आपण सभोवताली पाहिलं तर आपल्याला कळेल की जगात अशी कितीतरी माणसं आहेत ज्यांना अनेकदा 2 वेळचं जेवणसुद्धा मिळत नाही आणि ते सतत उपाशी झोपून असतात, आपलं जीवन व्यतीत करत असतात. आपल्याकडे सुशील आणि प्रेमळ पत्नी किंवा पती असेल, जर आपण जगातील भाग्यवान व्यक्तींपैकी एक आहात, अशी स्त्री किंवा पुरुष आहे ना, संपूर्ण कुळ सांभाळत असते. दुसरीकडे ज्या पती पत्नीमध्ये सारखा वाद होत असेल, दिवस रात्र घरात भांडणं होत असतील, तर अशा कुळाचा विनाशच होतो ना. मग पैसे असूनसुद्धा तुमच्याकडे सामंजस्यपणा नसेल तर तुम्ही भाग्यवान असूच शकत नाही. पण त्या उलट जर एखादं कुटुंब पैशाने गरीब असेल पण त्यांचं पती पत्नीचं कधी भांडण होत नसेल तर तेच खरे भाग्यवान आहेत. आणि समर्थांनी या श्रवणाला बसून आम्हाला प्रत्येक जणाला भाग्यवान केलेलं आहे. म्हणूनच समर्थांचे हे उपकार आहेत ना, ते आपण कधीच विसरता कामा नये. सद्गुरू आईला शरण नक्की जायला हवं. जर तुमचं कुटुंब तुमच्या सोबत आहे, तुमच्या परिवारामध्ये वादविवाद नाहीत, तुमच्या कुटुंबातील सदस्य एकमेकांची काळजी घेत असतील, तर समजायचं की तुमच्यासारखा भाग्यवान कोणीच नाही. जर तुमची पाचक प्रणाली चांगली असेल तर स्वतःला खूप भाग्यवान समजा. कारण असे बरेच लोक आहेत ना ज्यांना अन्नाची कमतरता नाही, परंतु ते काही कारणास्तव खाऊसुद्धा शकत नाही. जर ते खाल्लं ना तर ते पचवू शकत नाही. अशा लोकांना सारखा दवाखाना करावा लागतो ना. जर तुमचं आरोग्य उत्तम असेल तर तुम्ही स्वतःला भाग्यवान समजा. बघा, एखादा ब्लड प्रेशर असेल किंवा एखाद्याला शुगर असेल, बघा त्याच्यासमोर भरपूर पैसा आहे, भरपूर पदार्थसुद्धा आहेत, पण ते डोळ्यांनी पाहूनसुद्धा तो खाऊ शकत नाही. त्याच्याकडे पैसा नाही का बरं? सर्व काही आहे ना. म्हणजे समोर असूनसुद्धा त्याचा वापर करता जर येत नसेल तर त्या पैशाचं काय करायचं आहे बरं? समर्थांनी सांगितलंच आहे ना, जर तुमच्याकडे अमाप पैसा असेल पण तो कसा हाताळायचा, त्याचा योग्य वापर कसा करायचा, पैशाला टिकून कसं ठेवायचं, हे गुणधर्म तुमच्या अंगी असतील ना तर तुम्ही स्वतःला भाग्यवान समजा. कारण बऱ्याच लोकांना वडिलोपार्जित अमाप पैसे मिळूनसुद्धा एक दिवस त्यांना भीक मागायचीच वेळ येते ना. कारण का बरं? कारण हा मीपणा, अहंकार माणसाला अधोगतीस निर्माण करतो ना. म्हणून दान देण्याचा उत्साह प्रत्येकात नसतो. जर तुमच्यामध्ये हा उत्साह असेल ना, तुम्ही भाग्यवान आहात. कारण दान करणारा दुसऱ्यांचं आयुष्य चांगलं बनवण्यासाठी मदत करतो. त्याशिवाय पुण्य कमवून आपलं कुटुंब आणि जीवन समृद्ध करतो. म्हणून धर्मग्रंथामध्ये सांगितलेलं आहे ना, हे दानाचं विशेष महत्त्व सांगितलेलं आहे. जर तुम्ही गरज पडल्यास दान करत असाल तर तुमच्यासारखा भाग्यवान कोणी नाही. कारण परमेश्वर हा एका हाताने दान देणाऱ्या माणसाला दोन्ही हाताने भरभरून सुख परत देत असतो. म्हणजेच समर्थांनी आपल्याला काय सांगितलं आहे बरं? वेळोवेळी भुकेलेल्याला अन्न द्यावं, तहानलेल्याला पाणी द्यावं, हेच भक्तीचं प्रतीक आहे ना. म्हणूनच समर्थांनी सांगितलं आहे ना, मनुष्याचं जीवन आहे ना भरपूर सुंदर आहे, त्याच्यात दुःखसुद्धा आहे, सुखसुद्धा आहे. पण मनुष्याचं कर्म आहेत ना, जर जे चांगलं असतील तर त्याच्या जीवनातसुद्धा चांगल्या गोष्टी घडणार आहेत. पण कधीकधी होतं काय, कधी कर्मसुद्धा फिरले जातात. माणसाचे कर्म कसे फिरून येतात ना, बघा एका उदाहरणाद्वारे आपण स्पष्ट करूया. एक भिकारी होता आणि तो दारोदारी जाऊन भीक मागायचा. कुणी काही दिलं ना तर तो घ्यायचा, फक्त आशीर्वाद घेऊन निघून जायचा. एका सावकाराच्या दारामध्ये जाऊन रोज भिकारी भिक्षा मागायचा, पण सावकार मात्र बाहेर आल्यावरती शिवीगाळ करायचा.
सावकार भिकाऱ्याला म्हणायचा, तू जा मर, तू काम का करत नाहीस बरं? आयुष्यभर फक्त भीक मागत राहा. कधी कधी तो रागाच्या भरामध्ये त्याला ढकलून सुद्धा द्यायचा. आपण सुद्धा असं कधी कधी करतो ना, की बघा आपल्याला ट्रेनमध्ये बसमध्ये एखादा भिकारी भेटतो, कधी कधी आपण त्याच्यावर रागावतो सुद्धा, पण असं करू नये. बघा तो भिकारी आहे ना, फक्त म्हणायचा, देव तुमच्या पापांना क्षमा करो. एके दिवशी मात्र त्या सावकाराला खूप राग आला. बहुधा धंद्यामध्ये तोटा झाला असावा. तो भिकारी त्याचवेळी भीक मागायला आला. सावकाराने रागामध्ये थेट त्याच्यावर दगड मारला आणि भिकाऱ्याच्या डोक्यातून रक्त वाहू लागलं. तरीही तो देव तुझी पापे क्षमा करो असं म्हणत तिथून निघून जातो. सावकार रागातून थोडासा शांत होतो आणि मग विचार करू लागला की मी त्याला दगड मारला, पण त्याने तरीही माझ्यासाठी प्रार्थना केली. यामागचं रहस्य काय असू शकेल बरं? हे आपल्याला कळायला हवं. आणि तो त्या भिकाऱ्याच्या मागे लागला. भिकारी कुठेही गेला तरी सावकार त्याच्या मागे जायचा. त्या भिकाऱ्याला कोणी भिक्षा जरी दिली ना, तरी कुणीतरी त्याला मारलं, अपमानित केलं, शिवीगाळ केली, पण भिकारी एवढंच म्हणायचा, देव तुमची पापे क्षमा करो. आता अंधार पडू लागला होता. तो भिकारी परत स्वतःच्या घरी जायला निघाला. सावकार सुद्धा त्याच्या मागे होता. तो भिकारी आपल्या घरी परतला. एका तुटलेल्या खाटेवर एक म्हातारी झोपली होती, जी त्या भिकाऱ्याची बायको होती. तिच्या नवऱ्याला पाहताच ती उठली आणि म्हणू लागली. भिकेच्या भांड्यामध्ये फक्त अर्धी शिळी भाकरी होती. ती पाहताच म्हातारी म्हणाली, एवढंच आज मिळालं का? आणि तुमचं डोकं कसं फुटलं आहे बरं? तेव्हा भिकारी म्हणाला, हो एवढंच, कुणी काही दिलं नाही, सगळ्यांनी शिव्याच दिल्या, एकाने दगडफेक केली, त्यामुळे माझं डोकं फुटलं. आणि तो भिकारी पुन्हा म्हणाला, हे सगळं माझ्याच पापाचं फळ आहे. आठवत नाही का आपण किती श्रीमंत होतो बरं? काही वर्षापूर्वी आपल्याकडे काय नव्हतं, आपल्याकडे सर्व काही होतं, पण आपण कधीच दान केलं नाही. तो आंधळा भिकारी आठवला का? म्हातारी बाईच्या डोळ्यामध्ये अश्रू आले आणि ती म्हणाली, हो नक्कीच, आपण त्या आंधळ्या भिकाऱ्याची कशी चेष्टा करायचो, भाकरीच्या जागी कोरे कागद कसे टाकायचो, त्याचा अपमान कसा करायचो, त्याला मारायचो आणि कधीकधी ढकलून सुद्धा द्यायचो. म्हातारी म्हणाली. तेव्हा तो म्हातारा म्हणाला, हो मला सुद्धा आठवतं, सगळं अतिशय छान आठवत होतं. त्या आंधळ्या म्हाताऱ्यानं तेव्हा रस्ता दाखवायला सांगितला, तेव्हा कधीच मी त्याला रस्ता दाखवला नाही. आणि जेव्हा कधी तो भाकर मागायला यायचा ना, तेव्हा फक्त त्याला मी शिव्या दिल्या. एकदा त्याला वाटी फेकून मारली, तेव्हा तो आंधळा भिकारी नेहमी म्हणायचा, देव तुझ्या पापांचा हिशोब घेईल, मी नाही. आज त्या भिकाऱ्याचा शाप आहे ना, तो आपण भोगत आहोत. आणि आज त्याच्या शापामुळं आपली ही अवस्था निर्माण झालेली आहे. म्हणून मी कुणाला शाप देत नाही. आपल्या या परिस्थितीसाठी आपण जबाबदार आहोत. माझ्यावर कोणताही त्रास झाला ना, तरी माझ्या ओठांवर नेहमी आशीर्वादच असतो, कारण असे दिवस मला दुसऱ्या कोणाला द्यायचे नाहीत. म्हणून मी माझ्यावर अन्याय करण्यासाठी देखील देवाकडे चांगलीच प्रार्थना करतो, कारण त्यांना माहीत नाही ना की ते कोणते पाप करत आहेत. आपण जे भोगले तसं दुःख दुसऱ्यालाही भोगावं लागू नये. म्हणूनच माझी अवस्था पाहून माझ्या मनातून फक्त आशीर्वाद निघत असतात. बघा, आता ही तुम्हाला कथा समजली का? हे सर्व काही आहे ना, बघा तो भिकारी त्याच्या बायकोला सांगत होता, म्हणजे ते दोघे जण अगोदर भरपूर श्रीमंत होते. आणि यांचा संवाद आहे ना, तो सावकार चुपचापपणे सर्व ऐकत होता. आता त्याला सर्व काही समजलं होतं. ती म्हातारी बाई आणि म्हाताऱ्यानं ती अर्धी भाकरी एकत्र खाल्ली आणि परमेश्वराचा महिमा म्हणत झोपी गेले. दुसऱ्या दिवशी तो भिकारी पुन्हा सावकाराच्या घरी भीक मागायला गेला. सावकारानं 2 भाकरी आणि भाजी अगोदरच काढून ठेवलेली होती.
त्यानं ती भाजी भाकरी भिकाऱ्याला सुद्धा दिली आणि हसत मुका आवाजाने म्हणाला, माफ करा बाबा, माझी चुकी झाली. आजपासून तुम्ही रोज माझ्याकडे येऊन 2 भाकरी आणि भाजी घेऊन जात जा. तुम्हाला आणखी काही गरज पडली ना तर तुम्ही मला नक्की सांगा. उपाशी मात्र कधीच झोपू नका. तेव्हा भिकारी म्हणाला, देव तुमचं भलं करो, आणि निघून गेला. माणसं फक्त आशीर्वाद देतात, शाप देतात, पण देव हे सगळं माणसांच्या कर्मानुसार करतो. समर्थांनी सांगितलेलं आहे ना की म्हणून फक्त चांगले कर्म करा, कारण कर्माचा हिशोब हा कधीच कोणाला चुकला नाही. तो नेहमी तुमचा पाठलाग करत असतो. तो तुमचा हिशोब घेतल्याशिवाय कधीच तुम्हाला रीत करत नाही. म्हणून कुणालाही कमी लेखू नका. हे आयुष्य आहे ना एकदम सुंदर आहे. तुमच्या जीवनामध्ये तुम्ही कर्म जर चांगले केले ना तर तुमच्या जीवनामध्ये अतिशय आनंद निर्माण होईल. म्हणून कुणाला कमी लेखू नका, कुणाचीही टर उडवू नका, कुणाचीही टिंगळ करू नका, कुणाच्या गरिबीवरती हसू नका, कुणाला टोचूनसुद्धा बोलू नका, कधी कुणाचा पाण उतारासुद्धा करू नका. कारण नियतीचा हा पलटवार आहे ना, कधी होईल ते कुणालाच सांगता येत नाही. म्हणूनच समर्थांनी सांगितलेलं आहे ना, हे आयुष्य एवढं सुंदर आहे ना, या सुंदरतेहून सुंदर दुसरं काहीच नाही. म्हणून भगवंताने हा देह दिलेला आहे ना, या देहाचं एकदम सुंदर मनुष्यामध्ये रूपांतर करायचं असेल ना तर या मनुष्याच्या जीवनामध्ये नामस्मरण घडायला हवं. आपल्या जीवनामध्ये प्रत्येक दिवस ब्रह्ममुहूर्त व्हायला हवा. तेव्हाच आपल्या जीवनामध्ये आनंद निर्माण होईल, तेव्हाच आपलं जीवन समृद्ध होईल. नाहीतर या जगामध्ये जीवन जगणारे किती लोक आहेत बरं? लाखो कोट्यावधी लोक आहेत. सर्व या सजीवांनी हे जीवन भरलेलं आहे, पण सर्वांच्या वैखरीमध्ये नामस्मरण असतं का? नाही ना. सर्वच मनुष्य ब्रह्ममुहूर्तावर उठतो का? 2 वेळची उपासना करतो का? श्रवण करतो का? नियमांमध्ये राहतो का? मग जर आपण भगवंताच्या या प्रेरणेमध्ये असू, समर्थ विचारांमध्ये असू, तर आपलं जीवन समाधानी होईलच ना. म्हणून समर्थ कृपेने आम्हाला मृत्यूचं भय नाही, कसलंही भय नाही, कसलीही चिंता नाही. कारण का बरं? कारण आमचं सर्व भगवंत पाहतो. आम्हाला कसल्याही गोष्टीची अजिबात चिंता पडलेली नाही. कारण का बरं? कारण आमचं नामस्मरणानं आमचं आयुष्य चालू आहे आणि आमच्या जीवनामध्ये सुख आहे ना, ही समर्थच कृपा आहे ना. म्हणून मनुष्यानं जीवनामध्ये किती जरी दुःख जरी आलं, किती जरी संकट जरी आली, तरी भगवंताचं नामस्मरण कधी विसरू नका. कारण ज्याचा जन्म झालेला आहे ना त्याचा मृत्यू एक ना एक दिवस होणार आहे. मग या मृत्यूची भीती कशामुळं करायची? म्हणूनच सर्व भगवंतावर सोपवून द्यायचं. जे पाहिल ना तो माझा भगवंत पाहून घेईल. कारण या विश्वाची निर्मिती करणाराच माझा भगवंत आहे आणि मृत्यू देणारा सुद्धा भगवंत आहे ना. पण या कोऱ्या या पुस्तकामध्ये आपण पुस्तकाची पानं आहोत. या पानांमध्ये काय भरायचं ना, या पूर्ण आयुष्यामध्ये आपण ठरवायचं. जर तुम्ही चांगल्या गोष्टी या पानांवर भरल्या ना तर तुमचं पुस्तकसुद्धा छान सजेल. पण जर तुम्ही या पानांमध्ये चांगल्या गोष्टी भरल्या नाही, अवगुणाच्या गोष्टी भरल्या, तर तुमचं पुस्तकसुद्धा भगवंत पाहणार नाही. तो तसंच फेकून देईल. आणि ते फेकून दिल्यानंतर ते कुठे पडेल बरं? ते नरकामध्येच पडेल ना. म्हणूनच समर्थांनी सांगितलेलं आहे, या आयुष्य एवढं सुंदर आहे ना, या अतिसुंदर बनवण्याचा प्रयत्न करा. आणि ते अतिसुंदर होईल कधी? ते भगवंताच्या नामस्मरणानं होईल. म्हणून भगवंताचं नामस्मरण प्रत्येक वेळेला मनुष्यानं घ्यावं, तरच मनुष्याच्या जीवनामध्ये कल्याणकारी जीवन निर्माण होईल. म्हणून एकमेकांवरचा राग, अहंकार, लोभ या सर्व गोष्टी सोडून द्या आणि नवीन जीवनाला सुरुवात करा. नवीन दिवस तुमची वाट पाहत आहे. त्याला परिपूर्ण करून सुंदर आणि आनंदी जीवन जगा. जय जय रघुवीर समर्थ.